हाऊसवाईफ नव्हे, होममेकर. कथा संकल्पना भूषणवाणी. लेखन मोहिनी मेढेकर. कथा पसाऱ्यातून प्रॉफिट. बेल वाजली म्हणून मधुरानं दार उघडलं तर तिनंच बोलवलेली पेस्ट कंट्रोल करणारी 2 माणसं होती. 3च महिन्यांपूर्वी यांनीच संपूर्ण घराचं पेस्ट कंट्रोल केलं असल्यानं त्यांचे चेहरे तिच्या लक्षात होते. त्यांना बघताच तिचा पारा चढला. अहो, 3 महिन्यात घरात परत झुरळं होतात म्हणजे काय? मग काय उपयोग आहे तुमच्या सर्व्हिसचा? तुम्ही तर 6 महिन्यांची गॅरंटी दिलेलीत ना? मॅडम, प्लीज थोड्या शांत व्हा, आम्ही एकदा चेक करून बघतो. मधुराला आणखीही काय काय त्यांना सुनवायचं होतं, पण स्वतःला शांत करत तिनं त्यांना स्वयंपाकघराकडे जाण्याची वाट मोकळी करून दिली. मॅडम, इकडे येता का जरा? आतून हाक आल्यानं मधुरा तिकडे वळली. काही कळलं का? कुठे कमी पडलं तुमचं पेस्ट कंट्रोल? मॅडम, पेस्ट कंट्रोल कमी नाही पडलं, तुमचा पसारा जास्त झालाय. म्हणजे? अहो, म्हणजे काय? केवढा पसारा आहे. म्हणजे सगळ्या घरातच दिसतोय तो, पण किचनमध्ये किती जास्त प्रमाणात आहे. विशेषतः या प्लॅस्टिकच्या बाटल्या, बरण्या, पिशव्या यामुळे झुरळं जास्त होतात. पेस्ट कंट्रोलचे एक्झिक्युटिव्ह आपल्यालाच सुनावतील हे मधुरानं अजिबात अपेक्षित केलं नव्हतं. त्यामुळे नाही म्हटलं तरी ती थोडी बॅकफूटवर गेली. आता जरी आम्ही परत पेस्ट कंट्रोल केलं आणि तुम्ही पसारा आवरला नाहीत तर 2-3 महिन्यात झुरळं परत डोकं वर काढतील. त्यापेक्षा एक काम करा, हा सगळा पसारा आवरा आणि मग आम्हाला बोलवा. असं म्हणत दोघंही आले तसे 5 मिनिटात निघूनही गेले. घरातल्या पसाऱ्यावरून बाहेरच्यांनी अपमान केल्यानं मधुराला अगदी खजील व्हायला झालं. आपल्या घरी पसारा असतो याची तिला जाणीव असली तरी असं बाहेरच्या तिऱ्हाईतांनी डोळ्यात अंजन घालण्याची ही पहिलीच वेळ होती. ती न राहावून सगळ्या घरावर आणि घरातल्या पसाऱ्यावरून नजर फिरवत होती, तोच तिचा फोन वाजला. तिच्या सोसायटीतल्या मैत्रिणीकडे, स्वातीकडे आज भिशी होती. या भिशीत मधुराही असल्यानं तिलाही आमंत्रण होतंच, पण फोन करून तिनं थोडं आधी मदतीला बोलावलं होतं. स्वातीच्या घरी मधुरा याआधीही अनेकदा गेली होती, पण आज पहिल्यांदाच तिला जाणवलं ते म्हणजे स्वातीच्या घरी असलेली टापटीप. न राहावून मधुरा तिला म्हणाली, आज भिशी आहे म्हणून सगळं घर एकदम स्वच्छ केलेलं दिसतंय, पसाराही अजिबात दिसत नाहीये कुठे. त्यावर गोड हसत स्वाती म्हणाली, अगं नाही, विशेष काही नाही केलेलं. हो, पण हे खरंय, पसारा मला बिलकुल आवडत नाही, डोकंच फिरतं म्हण ना. तुला गंमत सांगू का? संशोधनही हेच सांगतं. काय सांगतं संशोधन? पसारा केला की डोकं फिरतं? चल, काहीतरीच. अगं खरंच. तिकडे अमेरिकेत पसाऱ्याला क्लटर म्हणतात. तिकडच्या संशोधनानुसार ज्या घरात पसारा जास्त असतो त्या घरातल्या सदस्यांमध्ये ताण जास्त असतो. त्यामुळे त्यांचं कामात, अभ्यासात लक्ष लागत नाही. ताण वाढल्यामुळे विनाकारण खाण्याची सवय लागू शकते. त्यामुळे वजन वाढून ओबेसिटी आणि त्यासंबंधी आजार वाढू शकतात. इतकंच नाही तर हा पसारा फक्त वस्तूंचा, कपड्यांचा नसतो, तर घरभर पसारा असला की झाडलोट करायला, घर स्वच्छ करायला अडचण येते. त्यामुळे अस्थम्यासारखे श्वसनाचे विकारही बळावू शकतात. स्वाती जे सांगत होती त्याकडे मधुरा आ वासून नुसती बघत होती. हे खरंच इतकं सगळं होतं पसाऱ्यामुळे? तुला माझं म्हणणं खोटं वाटत असेल तर नेटवर जाऊन जस्ट सर्च करून बघ. आपण भारतीयांना अमेरिकी लोकांचं भलतं कौतुक. पण तुला माहितीये, प्रत्येक अमेरिकी घरात कामाच्या, बिनकामाच्या किती वस्तू असतात? किती? 3 लाख. म्हणून तर न्यूयॉर्क टाइम्सनं अमेरिकेतल्या आधुनिक पिढीचं वर्णन सर्वाधिक तणावग्रस्त पिढी असं केलंय. तू जे सांगतेस त्यावरून मला वेगळीच भीती वाटतेय. मधुरा काहीशी चाचरत म्हणाली. कसली ग? स्वातीनं गॅसवर चहाचं आधण ठेवत विचारलं. अगं, आमच्या घरी असतो पसारा. पण मुलांनी भरलेलं घर म्हणजे पसारा असणारच ना. मधुरा, तुला खरं सांगू का? हे मी इतकं सगळं तुला मुद्दाम सांगितलं. तुझ्या घरातला पसारा मलाही जाणवतो तुझ्याकडे आलं की. पण तो कमी करणं खरंच तुझ्या आणि तुझ्या घरच्यांच्या हातात आहे. प्लीज, ही लंगडी समर्थनं देऊ नकोस हं. आणि मुलांनी भरलेल्या घरात म्हणजे? मी सिंगल वुमन आहे, मला मुलं बाळं नाहीयेत. अगं, पण आमच्या सासूबाईंना कोणतीही जुनी वस्तू टाकून म्हणून दिलेली चालत नाही.
त्यामुळे मग नवीन काही आणलं की आधीची वस्तूही राहते आणि त्यात वर नव्याची भर पडते. अगं, ही घराघरातली गोष्ट आहे. आमच्याकडे तरी काय वेगळं होतं? पण मी सासूबाईंना नीट समजावून सांगितलं. नवीन कढई आणायची असेल तर जुनी मोडीत घालून मगच नवीन आणायची. सुरुवातीला त्या कुरकुर करायच्या, पण त्यांना हळूहळू पटायला लागलं. आणि हे समजून घ्यायला पाहिजे की आपल्या घराचीही साठवून ठेवण्याची काही एक क्षमता असते. माणसाला जशी श्वास घ्यायला मोकळीक लागते, तशी घरालाही थोडी स्पेस द्यायला हवी. स्वाती जे सांगत होती त्यातला शब्द मधुराला पटत होता. घरी परतल्यावर तिनं सगळ्यात आधी काय केलं तर वही पेन घेतलं आणि आपल्या प्रशस्त 2 BHK फ्लॅटचं निरीक्षण करत ती सावकाशपणे एक एक रूम पालथी घालायला लागली. सुदैवानं नवरा, मुलं शाळेतून अजून यायची होती. सासूबाईही हास्य क्लबला गेल्या होत्या. सुरुवात तिनं स्वयंपाकघरापासून केली. किचन ट्रॉलीज, वॉल माउंटेड कबर्ड आणि माळ्याची दारं असं सगळं उघडून तिनं पाहिलं तेव्हा पेस्ट कंट्रोल एक्झिक्युटिव्हचं म्हणणं तिला अगदीच पटलं. केवढ्या अनावश्यक गोष्टींची साठवणूक तिनं केली होती. तेलाची सध्या वापरात असलेली एकच बरणी असली तरी जुनी ॲल्युमिनियमची बरणी तिथेच मागे धूळ खात पडली होती. पोळ्या भाकरींना 2 तवे पुरत असले तरी जुने पुराणे धरून 7-8 तवे होते. त्यांच्या घरी रोज सकाळी गरम पाणी पिण्याची सवय होती. त्यासाठी ते सध्या स्टीलची केटल वापरत असले तरी 2 वर्षांपूर्वीची प्लॅस्टिकची केटलही माळ्यावर तशीच पडून होती. मग तिनं हॉल आणि बाकी 2 बेडरूम्सही असंच इन्स्पेक्शन केलं. मुलं भराभर मोठी होत असली तरी त्यांचे जुने कपडे कपाटात, बोचक्यांमध्ये, माळ्यांवर तसेच कोंबलेले होते. तीच गोष्ट तिच्या जुन्या साड्या आणि ड्रेसची. दरवेळी शॉपिंगला गेलं की 2-3 ड्रेस, एखाद दुसरी साडी ही घेतली जायची. पण ते ठेवायला आपल्या घरात जागा आहे का? नसेल तर जुने कपडे आधी काढावेत का? असा विचार का आपल्या मनात येत नाही असं तिला वाटायला लागलं. रोज थोडा वेळ काढत घरभरातली अनावश्यक वस्तूंची यादी तयार करायला तिला 3 दिवस लागले. जुने कपडे, भांडी, क्रोकरी, शोभेच्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक वस्तू, खेळणी, जुनी वह्या पुस्तकं अशी घरातल्या पसाऱ्याची तिनं अगदी पद्धतशीरपणे विभागणी केली. घरातली कोणतीही गोष्ट पसारा या कॅटेगरीत मोडते की नाही हे ठरवण्याचा मधुरानं एक साधा सोपा निकष ठरवला. जी गोष्ट गेल्या वर्षभरात एकदाही वापरलेली नाही किंवा जिची कोणत्याही ऋतूत, सणावाराला एकदाही आठवण आलेली नाही, तिचं रूपांतर आता पसाऱ्यात झालेलं आहे. आता मधुरासमोर सगळ्यात मोठा प्रश्न होता की एवढ्या सगळ्या वस्तूंची विल्हेवाट नेमकी लावायची कशी? कारण वापरातल्या नसल्या तरी बहुतेक गोष्टी ह्या चांगल्या, चालू स्थितीतल्या होत्या. कपडे तर ब्रँडेड घेण्याची सवय असल्यानं जुने कपडेही वापरण्याजोगे होतेच. इतकंच काय, जुना ओव्हन, मिक्सर या गोष्टी इतक्या दिवसांनी सुरू केल्यावरही अगदी उत्तम चालत होत्या. त्यामुळे भांडी मोडीत घातली, कपडे बोहारणीला देऊन टाकले आणि संपवला घरातला पसारा. इतका साधासोपा मामला नव्हता. घरातल्या सुबत्तेमुळे या पसाऱ्यालाही स्वतःचं असं एक मोल होतं. मधुराला जाणवलं की ते मोल म्हणजेच ही प्रत्येक वस्तू खरेदी करताना मोजलेली किंमत आपल्याला माहिती असल्यामुळेच आपण त्या आत्तापर्यंत विनाकारण जपून ठेवल्यात. काय करता येईल यावर बराच विचार केल्यावर मग तिला एक भन्नाट कल्पना सुचली. तिनं पसाऱ्यातल्या चांगल्या कंडिशनमधल्या एक एक गोष्टींचे फोटो काढत ते OLX सारख्या साईटवर, जिथे जुन्या वस्तूंना बोली लावत त्यांचा सेल केला जातो, तिथे टाकायला सुरुवात केली. हो, पण ते करण्याआधी तिनं तिथे स्वतःचं अकाउंट सुरू केलं. बघता बघता तिच्या घरातल्या पसाऱ्याला या ई-कॉमर्स साईटवर चांगला प्रतिसाद मिळू लागला. ज्या गोष्टी आता केवळ वापरात नसल्यामुळे मातीमोल झाल्यात असं तिला वाटत होतं, त्यांनाही चांगला दाम मिळू लागला. दुसरीकडे दिवाळी जवळ आली होती. मधुरा दरवर्षी कामवाल्या हिराबाईंना, पोळ्यावाल्या ननूमावशींना पगाराला पगार बोनस द्यायची. यावर्षी तिनं त्यांना आपल्या जरीकाठाच्या 2-2 साड्याही दिल्या. मालकीणबाईंनी स्वतःच्या कपाटातल्या साड्या आपल्याला दिल्या याचं त्या दोघींना खूप अप्रूप वाटलं. हिराबाईंनी मग दिवाळीच्या कुठल्याच साफसफाईच्या कामात कुरकुर केली नाही. उलट खूप वर्षांनी यंदा मधुरानं हिराबाईंना हाताशी घेऊन सगळे माळेही अगदी रिकामे आणि स्वच्छ करून घेतले. बघता बघता मधुराच्या या स्वच्छता मोहिमेला महिना उलटून गेला. महिन्याभरात घरात जाणवण्या इतका फरक दिसत होता. पसारा निम्म्यानं कमी झाला होताच, पण घरात खरोखर खूप प्रसन्न वाटत होतं. शेवटी न राहून
मधुराच्या सासूबाई तिला म्हणाल्या, "सुनबाई, तू गेले महिनाभर जे करतेयस ते आपण दोघींनी आधीच करायला हवं होतं असं वाटतंय बघ. आपला जीव विनाकारण गोष्टींमध्ये अडकून पडतो. म्हणजे भांड्या-कुंड्यांच्या तर अशा खास लग्नकार्याच्या आठवणी असतात. पण कधी-कधी गोष्टींना त्यांचं स्वतःचं आयुष्य असतं हे मान्य करायला हवं. मला सगळ्यात छान या गोष्टीचं वाटतंय की पसाऱ्याची विल्हेवाट लावायची म्हणजे तू त्या सरळ कचऱ्याच्या पेटीत लोटत नाहीयेस, तर त्या योग्य लोकांपर्यंत, काही वेळा गरजूंपर्यंत पोचतायत ना याची खबरदारी घेतेस." मधुरानं घरातल्या अवाढव्य पसाऱ्याशी 2 हात करताना आणखी एक तत्त्व कसोशीने पाळलं ते म्हणजे पुनर्वापराचं. त्यांच्याकडे तांब्याचं वडिलोपार्जित एक जुनं मोठं घंगाळं होतं. ते माळ्यावर कितीतरी वर्ष पडून होतं. माळा साफ करताना मधुरानं ते मुद्दाम काढलं तेव्हा खरं तर सासूबाईंच्या हृदयाचा ठोकाच चुकला होता. पण मधुरानं ते घंगाळं इतर जुन्या भांड्यांसोबत मोडीत घातलं नाही. उलट त्याला पॉलिश करून घेत ते हॉलमध्ये ठेवलं. दिवाळीच्या निमित्तानं त्यात पाणी घालून त्यात फुलं सोडली की ते अगदी खुलून दिसत होतं. 1.5 महिन्यांपूर्वी आपल्या पसाऱ्यानं गच्च भरलेल्या घरात चक्कर मारलेली तशीच मधुरानं आताही परत एकदा राऊंड मारली. पण यावेळी तिला आपलंच घर अगदी वेगळं भासलं. मोकळं, प्रशस्त, हवेशीर, स्वच्छ आणि टापटीप. घरातल्या आडगळीतल्या नको असलेल्या वस्तू ई-कॉमर्स साईटवर विकून मधुरानं पैसेही कमावले होते. पण हे सगळं काही तिने पैशांसाठी केलेलं नव्हतं, तर स्वतःच्या आणि घरातल्यांच्या उत्तम मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी केलं होतं. पसाराविरहित घराचे अगणित फायदे मधुरानं कष्टानं आणि युक्तीनं साधले होते. त्यामुळेच यंदाची दिवाळी तिच्यासाठी अगदी खास होती. आता आपण ऐकले अपर्णा जोग यांच्या आवाजात पसाऱ्यातून प्रॉफिट. लेखन मोहिनी मेढेकर. कथा संकल्पना भूषण वाणी. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंड्स ग्रेडची 2024ची प्रस्तुती आहे.